श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी श्रावण महिना लवकरच सुरू होत आहे आणि श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जातो। श्रावण महिन्यामध्ये अनेक सण वार असतात। श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस हा खूप शुभ असतो। त्यामुळे महिलांनी श्रावण महिना सुरू होण्या अगोदरच काही नियम मी सांगणार आहे, ते नक्की तुम्ही फॉलो करा। मंडळी, श्रावण महिन्यामध्ये सोमवारी महादेवाची पूजा केल्याने, उपवास केल्याने इच्छा पूर्ण होतात। तसं म्हटलं तर श्रावण महिन्यामध्ये 1 लोटा जल महादेवाच्या पिंडीवर अर्पण केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, मन शांत होते। श्रावण महिना हा पाळलाच पाहिजे। म्हणजे काय? नॉनव्हेज वर्ज करणे, सोमवारी उपवास करणे, महादेवाच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाणे। तर मंडळी, कोणती कामे महिलांनी करायची आहेत सांगते। तर श्रावण महिना सुरू होण्या अगोदरच आपले किचन पूर्ण डीप क्लिनिंग करायचं आहे। कारण आपण आषाढ महिन्यामध्ये नॉनव्हेज खात असतो। आपल्या फ्रीजमध्ये काही वस्तू असतील तर त्या बाहेर काढा। आपल्या डब्यामध्ये काही नॉनव्हेजच्या वस्तू असतात तर त्यासुद्धा तुम्हाला बाहेर काढायच्या आहे आणि स्वच्छ करायच्या आहे। तुम्हाला संपवायच्या आहेत किंवा मग शिल्लक असेल तर त्या टाकून द्यायच्या आहेत। आपलं किचन ओटा पूर्ण डीप क्लिनिंग करायचं आहे। आपली दररोजची भांडीसुद्धा अगदी स्वच्छ घासून ठेवायची आहे। त्याचबरोबर आपल्या बाकीच्या रूमसुद्धा आपल्याला स्वच्छ करायच्या आहेत। जाळे जळमटे पूर्ण काढून टाकायचे आहेत। पूर्ण घर स्वच्छ झाल्यानंतर आपल्याला गोमूत्र शिंपडायचं आहे पूर्ण घरामध्ये, किंवा तुमच्याकडे गंगाजल असेल तर ते सुद्धा तुम्ही पूर्ण घरामध्ये शिंपडू शकता। श्रावण महिन्यामध्ये अनेक सण वार येत असतात। सणांची रेलचेल चालू असते। या महिन्यामध्ये आपण पारायण करतो, व्रत वैकल्य करतो। या महिन्यामध्ये नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे तुम्ही अनेक अशी पारायणे करू शकता। उदाहरणार्थ गुरुचरित्र, ज्ञानेश्वरी पारायण, शिवलीला अमृत अशी सेवा आपण नक्कीच करावी। कारण बरीच मंडळी नॉनव्हेज खातात आणि अशी पारायणं करण्यासाठी नॉनव्हेज खाल्लं जात नाही। अशी पारायणाची सेवा तुम्ही नक्की करा। महादेवाला जाताना पांढरे वस्त्र नक्की परिधान करा। पांढरे वस्त्र महादेवाला खूप प्रिय आहे। महादेव लवकर प्रसन्न होतात। महादेवाला जाताना जे साहित्य लागतं ते वेगळं काढून ठेवा। घाईमध्ये पूजा करू नका। उपवासाचे मीठसुद्धा वेगळे ठेवा। महादेवाची पूजा करताना त्याचबरोबर महिनाभर हातामध्ये महिलांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या जरूर भराव्या। कारण श्रावण महिना हा हिरवाईने सजलेला असतो आणि हिरवा रंग खूप शुभ मानला जातो। त्या बांगड्या काचेच्या असणंसुद्धा खूप गरजेचं आहे। काचेच्या बांगड्या हातामध्ये महिलांनी घातल्या तर आपल्याला जास्तीत जास्त ऊर्जा मिळते। श्रावण महिन्यामध्ये महादेवाबरोबरच पार्वतीची पूजा करा। पार्वतीला सौभाग्याचे अलंकार अर्पण करा, ओटी भरा। एखाद्या सोमवारी माता पार्वती आपल्यावर प्रसन्न राहते, आपल्याला सौभाग्य मिळते। श्रावण महिन्यामध्ये रुद्राक्षाची माळ खरेदी करा आणि त्यावरती तुम्हाला ओम नमः शिवाय मंत्र जप करायचा आहे। रुद्राक्षाच्या माळीवर जप करायचा, त्यामुळे सुख समृद्धी प्राप्त होते। या महिन्यामध्ये कोणाशीही वादविवाद करू नका, भांडणे करू नका। आपलं आचरण अगदी शांत ठेवा। मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा। कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या रिलेटिव्हमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा। ओम नमः शिवाय।